डोंबिवली महापालिकेमध्ये 3 नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. हा ट्रेलर म्हणायचा का? धुळ्यामध्ये 1 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 2, 3 नगरसेवक निवडून आलेले आहे. डोंबिवलीला 3 झाले. डोंबिवलीला 3 झाले आहेत. त्यामुळे 4 नगरसेवक त्यांचं मी अभिनंदन करतो. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आता सुरुवात झालेली आहे. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, महाराष्ट्राचं जे काही जनतेचं आम्हाला समर्थन मिळतं आहे, जनता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून आहे. डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकतं. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, हेच सरकार नागरी भागाचा विकास करू शकतं, महानगरपालिका क्षेत्राला मूलभूत सुविधा देऊ शकतं. जनतेचा विश्वास भाजपा महायुतीवर आहे आणि त्यामुळे निकाल काय येणार आहे तर 2/3 बहुमताने मुंबईसह महाराष्ट्र आणि 51% वर नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. 51% वर मतं आम्हाला मिळतील, मला विश्वास आहे. सर, हा योगायोग म्हणायचा का? कारण 3 महिला उमेदवार तुमच्या निवडून आल्यात. देवा भाऊ तुम्ही सारखा कॅम्पेन करताय. रवी दादा तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या मतदारसंघातल्या, त्यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेतले 3 महिला नगरसेविका आहेत. लाडक्या बहीण सोबत आहेत का भाजपच्या? महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सर्व आमच्या सोबत आहेत. शेतकरी सोबत आहे आणि जनतेचा विश्वास आहे. आणि जनता आता टोमण्याच्या राजकारणावर, टोमण्यावर विश्वास ठेवत नाही. आता जनता विकासावर विश्वास ठेवतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प त्यांनी केला आहे, या संकल्पाला साथ देण्याकरता जनतेने, मतदारांनी आता आमच्यावर विश्वास केलेला आहे. निश्चितपणे जनतेचा आणि मतदाराचा विश्वास आम्ही पुढे नेऊ आणि मला वाटतं की निकालाच्या दिवशी हा प्रचंड मोठा विजय आपल्याला दिसेल. महाराष्ट्रात भाजपा महायुती प्रचंड शक्तीने, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेवढं मोठं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा मोठं बहुमत यावेळी मिळेल. राज्यातल्या ज्या महापालिका निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे. वेगवेगळे तुम्ही दोन्ही पक्ष लढताय आणि त्याचमुळे हा राग जो आहे तो एकनाथ शिंदेना आलाय आणि त्यामुळे त्यांच्या बैठकीला आले नाहीत असं एक त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आहे. नाही, मला वाटतं की बघा, एकनाथजी, मी, देवेंद्रजी, कालपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतो. असं कुठेही नाही की वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष टाकलं नाही. वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष टाकलं. 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही. पण मुंबई, नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे. त्यामुळं मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले. हा चुकीचा अर्थ आहे. कल्याण डोंबिवली युती झाली आहे, ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, महत्त्वाच्या शहरात पुण्यामध्ये आज बघा. माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीचा, आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही. माननीय स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक युतीच्या बैठकीत इन्व्हॉल्व झाले होते. काही ठिकाणी आम्ही आता संभाजीनगरला मी स्वतः या ठिकाणी संजय शिरसाटच्या घरी जाऊन बसलो होतो. नाही जमलं. नंतर परभणीमध्ये आम्ही चर्चा केली, प्रत्येक ठिकाणी चर्चा केली. अमरावतीमध्ये शेवटच्या स्टेजला युती तुटली. अकोल्याला असंच झालं. त्यामुळं काही ठिकाणी असं नाही आहे की आम्ही प्रयत्न नाही केला. आम्ही 100% युती व्हावी हा प्रयत्न केला आहे. एकनाथजींनी केला, आम्ही केला, देवेंद्रजींनी केला. आणि त्यामुळं काही ठिकाणी तिथल्या लोकल त्या ठिकाणी वादविवादामुळे, म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील की भाजपचे असतील, लोकल वादविवादामुळे काही ठिकाणी झाल्या नाही, ते मात्र खरं आहे.